तुमचं खूप सारं स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण पुन्हा आलेलो आहोत नायगावच्या होलसेल फिश मार्केटमध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मुशीचा वाटा लागला आहे आणि त्याची किंमत आहे 3000 रुपये। पहिली बोली लागली होती आणि त्यानंतर कमी करता 2500 मध्ये ती सगळी आहे। आणि त्यानंतर पुढे बघा, हा कुपा मासा आहे आणि कुपा मासा सुद्धा आजच्या बाजारात खूप आलेला आहे। तर हे बघा, इथे आहेत मुशी आणि इथे आहे पाकड। अगदी छोटे छोटे पाकड आहेत। आजच्या बाजारात खूप मुशी आणि पाकड सुद्धा आलेले आहेत। त्याचबरोबर ढोमा मासा, राणी मासा असे सुद्धा खूप मासे आहेत बघा। आणि ही आपण कोती माशी जे बघितलं तो, तर याचा आपण लिलाव बघणार आहोत। थोड्या वेळातच चालू होईल। सहसा कमी दिसणारा हा जो मासा आहे मांदेली, तो आज खूप दिसतोय। आणि ही सुरमई आहेत 2। त्यानंतर इथे खेकडे आहेत। सुरमईचे हे 2 पीस 5000 रुपयाचे आहेत। त्यानंतर हा बघा कुठचा मासा आहे, हा एक खूप मोठा असा मासा होता। त्यानंतर इथे मुशीचे आहेत सगळे वाटे। हे बघा, त्यांचा लिलाव होणं बाकी आहे। छोटे छोटे मासे आहेत। हे कुपा मासाचे सगळे टब भरून ठेवलेले आहेत, त्यांना इथे पाटी असं म्हणतात। तर प्रत्येक पाटीचं वजन हे जवळजवळ 35 ते 40 किलोपर्यंत असतं। आणि हे जे मासे आहेत ते त्यांच्या साईजप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। पुढच्या साईडमध्ये सगळे तुम्हाला छोटे मासे दिसतील, पण कुपाच मासा आहे। दुसऱ्या लाईनमध्ये थोडेसे मीडियम असणारे आणि अगदी शेवटच्या लाईनमध्ये खूप मोठे असे कुपा मासे आहेत। आणि त्यानंतर मागे ढोमे, राणी मासा आणि त्यानंतर बांगडे सुद्धा आहेत। आणि हा शेपूट तुटलेला पाकड आहे। आणि ही बघा, ही 1900 रुपयाला पूर्ण पाटी गेलेली आहे, झाला लिलाव त्याचा। त्यानंतर इथे बघा सुरमई आहे, मुशी आहेत। आणि हे बघा, मगाशी जे मी राणी मासे सांगत होते, हे सुद्धा 35 ते 40 किलो वजन एका त्या पाटीचं आहे। आणि 3000 ते 4000 4500 पर्यंत याचा रेट आहे। 40 किलो माल असतो। 40 ते 40 किलो माल असतो। अच्छा, म्हणजे हे टाका। तर इथे कोलंबी सुद्धा आज 350 रुपये किलो होती। आता ही कोबी मच्छी आहे आणि ही औषधी आहे आणि याचा रेट सुद्धा खूप जास्त असतो। 500 रुपये केजी, म्हणजे जवळजवळ सुरमईच्या रेट्स इतका याचा रेट्स असतो। आणि प्रत्येक मासा जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 1 ते 1.5 किलो 2 किलोपर्यंतचा तो एक मासा आहे। आणि आता यांची बोली लागणार आहे। आणि कशी काय ही बोली लागते तर आपण साधारण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे दादा आहेत जे इथे बोली लावणार आहेत। तर पहिलाच जो रेट होता तो 2000 पहिली किंमत ठरवली गेलेली आहे। आणि आता त्यानंतर वरती बोली लागणार आहे। ज्याची किंमत जास्त असणार, ज्याने किंमत जास्त लावली असणार, त्याला हा सगळा वाटा मिळणार आहे। तर इथे बघा चालू आहे। दुसरी बोली लागलेली आहे डायरेक्टली 30,000 रुपये। 30 पीस आहेत टोटल आणि 30,000ची बोली लागलेली आहे 30 पीससाठी। हजाराला गेलेले आहेत। तुम्ही
विचार करू शकता किती औषधी आणि किती विकली जाणारी ही मच्छी असेल. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे आहेत आपली आवडती सुरमई आणि मला 4 किलोपर्यंतचीच घ्यायची आहे, त्यापेक्षा जास्त नको आहे. तर सगळ्यात जी लहान होती तर तिचंच वजन 4 किलो होतं आणि बाकी सगळे 4 किलोच्या वर 6 किलो 10 किलो 15 किलोपर्यंतच्या इथे सुरमई होत्या. आणि या दुकानात फक्त आणि फक्त सुरमईच मिळते आणि तीही किलोवर मिळते. तर इथे बघू शकता. काय भाव सांगते आपण कटिंग करते येते वगैरे दूध भी राहणार बस. ओके कितना किलो का रहता है सबसे किलो का काढत असतो. टाकून आणि मग ती कुठे दुसरीकडे जाते का? मी घेतलेली आहे 4 किलोची ही सुरमई आणि आता आम्ही याला पीस करण्यासाठी पुन्हा मार्केटमध्ये जाणार आहोत. मार्केटमधल्या ज्या कोळणी असतात त्या आपल्याला 50 रुपये 60 रुपये घेऊन चांगले याचे पीस करून देणार आहे. सो थोड्या वेळाने जाणार आपण. तर ऑर्डरप्रमाणे जिथे तुम्हाला माल पोचवायचा असेल तर तिथे पोचवला जातो. बर्फ वगैरे टाकून व्यवस्थित त्याला पॅकिंग केली जाते आणि त्यानंतर हॉटेल्स असतील किंवा कोणाला हव्या असतील तर इथून तर इथून नेल्या जातात त्यासाठी इथे. आणि इथे एक दुकान आहे आणि इथे किलोवरती तुम्हाला सुरमई मिळणार. फक्त सुरमईच असते यांच्याकडे आणि ती 4 किलोच्या वर. जर तुम्हाला 4 किलोच्या वर घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि आजचा सगळ्यात रेट हा कमी होता, 500 रुपये केजी, नाही तर 1000-1500 असा किलोवरचा रेट असतो. त्यानंतर आम्ही आलेलो मार्केटमध्ये ही सुरमई कापून घेण्यासाठी. तर मावशीने आमच्याकडे फक्त 50 रुपये सांगितले आणि त्या आम्हाला कापून देते. अगदी बारीक पीस नाही करून घेते मी, मोठे मोठे, कारण आपल्या घरातली जी सुरी किंवा बिळी असते तर त्याला इतकी राहत नसते. कारण जेव्हा एवढा मोठा मासा कापायचा असतो तो आपल्या घरात व्यवस्थित कापला जात नाही. तर सगळेच जे कोणी इथे येतात मासे घ्यायला तर मोठी मच्छी असेल तर अशीच कट करूनच घरी घेऊन जातात. ते चांगलं पाहिजे ते नाही, आम्ही वेगळं बोलतात ते. रस्सा करायचा.